राज्यात सुशासन आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांतर्फे केला जात असला तरी खरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे। फक्त दुष्काळाला कंटाळून नाही तर अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय। असाच एक धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे उघडकीस आलाय। जमिनीच्या कामासाठी वारंवार फेऱ्या मारून देखील तहसीलदार पैशाची मागणी करत असल्याच्या जाचाला कंटाळून अखेर एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या इमारतीवरूनच उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। मुरबाडच्या शेलगाव येथील राहणारे मयत शेतकरी अशोक शंकर देसले यांच्या जमिनीचा खोटा फेरफार करून जमीन हडप केल्याप्रकरणी अशोक देसले हे गेल्या अनेक महिन्यांपासून मुरबाड तहसील कार्यालयात न्याय मागण्यासाठी फेऱ्या मारत होते। मात्र या कामासाठी मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील हे त्यांच्याकडून पैसे मागत असल्याचा आरोप देसले यांच्या नातेवाईकांनी केलाय। पंचनामा करून द्यायचे बोलले होते ते आणि ते पैसे मागत होते। कशाचा मॅटर होता तुमचा? जमिनीचा मॅटर होता। किती वर्ष झाली? किती वर्ष? 2 वर्ष आम्ही भांडतोय हे प्रकरण। 2 वर्षापासून माझा भाऊ आणि मी पण आम्ही दोघे पण चक्र मारतोय। आता एवढा लांबनं गावावरनं त्याला यायचं बोललं तर पैसा आर्थिक अडचण येते आणि टाइम पण जातो, काम नसतो ना त्याला। त्यामुळे मी इथं राहतो, मी पण चक्र मारतो पण ते लोक रिस्पॉन्स देतच नाहीत कुठल्या प्रकारचा। तहसीलदार कशाची मागणी करायची? पैशाची मागणी आणि सुट्टीचे उत्तर आणून द्याल तर आम्ही तुमचं सर्व प्रकरण क्लिअर करून देऊ। बुधवारी शासकीय सुट्टी असली तरी पुरवठा विभागातील कामकाजासाठी तहसीलदार कार्यालय उघडे होते। त्यावेळी मयत शेतकरी हे सकाळी 11च्या सुमारास कार्यालयात गेले व इमारतीच्या छतावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली। दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रकरणानंतरही तहसीलदार व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला जात होता। त्यानंतर आजी माजी आमदार यांच्यात गुन्हा दाखल करण्यावरून चांगली जुंपलेली पाहायला मिळाली। शासन झालंच पाहिजे, इथं क्विक सस्पेंड झाला पाहिजे, त्याचा जनता आम्ही मारू त्याला। आता कसं करतो काय त्याला 3 दिवसात उडवून आता शेतकऱ्याचा दाखला त्याला 25,000 रुपये आहेत का? दे ना शेतकऱ्याचा दाखला द्यायला नुसतं फेरफार झालेला बोलतो फेरफार हे करा ते करा। हजारो लोक करोडो लोक याला त्रासलेले आहेत। त्यानंतर तब्बल 7 तासानंतर म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता नातेवाईकांनी शव ताब्यात घेतले। प्रत्येक कामासाठी तहसील कार्यालय हे शेतकऱ्यांकडून वारंवार पैशाची मागणी करत असल्याचं देखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे भ्रष्टाचार संपला असल्याचे सांगत सभा गाजवणारे सत्ताधारी या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com।